नमस्कार, मी सौरभ कोरटकर. झी 24 तास मध्ये आपलं स्वागत. राज्यात सध्या उष्णतेचा वाढता कहर बघायला मिळतोय. काही जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. एकीकडे उष्णतेची लाट तर दुसरीकडे पावसाचं सावट. येत्या काही दिवसात हवामानात मोठा बदल बघायला मिळण्याची शक्यता आहे. राज्याच्या हवामानात येत्या काही दिवसांमध्ये मोठे बदल दिसू लागलेत. अशातच उष्णतेचा प्रभाव आणखी वाढू लागलाय. राज्यात एकीकडे उष्णतेची लाट तर दुसरीकडे पावसाचं सावट राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. या दुहेरी संकटामुळे हवामान विभागानं 5 जिल्ह्यांना पावसाचा तर 8 जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागानं उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला आहे. या भागात उकाडा आणि आर्द्रता वाढण्याची अधिक शक्यता आहे. तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट आहे. तर कुठे किती तापमानाची नोंद झाली आहे बघूयात. अकोल्यामध्ये 45.60 अंश सेल्सिअस, अमरावतीत 45. चंद्रपूर, गोंदिया आणि परभणीतलं तापमान 40 अंशांच्या वर. आणि अकोला, अमरावती आणि नंदुरबार बघतोय 45 अंशाहून अधिक तापमान अकोला आणि अमरावतीतलं आहे. चंद्रपूर आणि गोंदिया 44, 43 आणि परभणीतलं 42.70 अंश सेल्सिअस.